नालासोपारा 41 अनधिकृत इमारती भ्रष्टाचार प्रकरण आरोपींची न्यायालयीन कोठडी 1 ऑक्टोबरपर्यंत वाढवली। वसईतील बहुचर्चित वसई विरार महानगरपालिका हद्दीतील नालासोपारा येथील 41 अनधिकृत इमारतींच्या भ्रष्टाचार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने अटक केलेल्या आरोपींना 17 सप्टेंबर 2025 रोजी वसईतील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले। या खटल्यात प्रमुख आरोपी अनिल खंडेराव पवार यांच्यासह इतर 3 आरोपींना जेलमधील न्यायालयीन कोठडीतून न्यायालयात हजर केले गेले। सुनावणीवेळी आरोपी क्रमांक 1 साठी एल ॲडव्होकेट अमेय प्रसाद अतिग्रे अनुपस्थित राहिले। आरोपी क्रमांक 2 साठी एल ॲडव्होकेट केरल मेहता अनुपस्थित होते। आरोपी क्रमांक 3 तर्फे ॲडव्होकेट वाय सोमा श्रीनाथ रेड्डी आणि ॲडव्होकेट प्रौदा राऊत व पावनी चड्ढा तर्फे हजर झाले। आरोपी क्रमांक 4 साठी ॲडव्होकेट उज्ज्वल कुमार चव्हाण व ॲडव्होकेट भूषण यादव उपस्थित होते। या सुनावणीत ईडी तर्फे माननीय विशेष सरकारी वकील श्रीमती कविता पाटील हजर होत्या। त्यांनी निशाणी 18 अंतर्गत आरोपींच्या न्यायालयीन कोठडीची मुदत वाढविण्याचा अर्ज दाखल केला। न्यायालयाचा आदेश सत्र न्यायालयाने सुनावणी दरम्यान आरोपी क्रमांक 1 ते 4 यांच्या कोठडीची मुदत वाढवून 1 ऑक्टोबर 2025 पर्यंत केली आहे। पुढील सुनावणी ही याच दिवशी निश्चित करण्यात आली आहे। प्रकरणाचे गांभीर्य नालासोपारा येथील 41 अनधिकृत इमारती घोटाळा हा वसई विरारमधील सर्वात मोठ्या भ्रष्टाचार प्रकरणांपैकी एक मानला जात आहे। या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर प्रशासनातील भ्रष्टाचार, अनधिकृत बांधकामांना मिळालेले आश्रयदाते यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। संपूर्ण सुनावणीचे स्त्रोत्र या खटल्याच्या सुनावणीबाबत माहिती काँग्रेस नेते ॲडव्होकेट जिमी मतेज गोन्साल्विस यांच्याकडून प्राप्त झाली आहे।